नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 12वी विषय मराठी धडा पहिला वेगवशता. लेखक आहे प्राचार्य शिवाजीराव भोसले. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांना ही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात, म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतिपायी अगतिक होतात. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहीतच असेल, वेग हे काय आहे? गतीचं एक रूप आहे. त्याचप्रमाणे आपले जीवनही गती आणि स्थिती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे हे असं आपलं जीवनचक्र फिरतच असतं. त्याचप्रमाणे आपल्या विचारांनाही गती असते. तिलाच आपण काय म्हणतो? प्रगती. जर आपण विचारच केला नाही तर आपली प्रगती होऊ शकते का? नाही. जेव्हा आपण विचार करणार, आपल्याला काय करायचं आहे, आपलं ध्येय काय आहे, ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे प्रयत्न करायचे आहे, किती कष्ट करायचं आहे, असे विचार जेव्हा आपण करणार त्यावेळेलाच आपली प्रगती होऊ शकते. आणि ती विचारांची गती कशी पाहिजे? तिची योग्य दिशा पाहिजे. जर विचारांच्या गतीला जर दिशा योग्य असेल तर आपलं जे ध्येय आहे ते आपण गाठू शकतो. जर आपल्या विचारांची गती दिशाविहीन असेल तर आपली प्रगती होऊ शकते का? नाही. म्हणून आपल्या विचारांची दिशा ही योग्य पाहिजे. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. तुम्हाला माहितीच असेल, आजचं जीवन हे अतिशय धकाधकीचे जीवन आहे. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा बघतो प्रचंड गर्दी असते. माणसांची, वाहनांची, रस्ता तुडुंब माणसांनी, वाहनांनी भरलेले असतात. थोडाफार वेळ जेव्हा माणसं घरात राहतात तेवढाच वेळ ते स्थिर राहतात. अन्यथा ते जेव्हा बाहेर पडतात तेव्हा ते स्थिर राहू शकत नाही. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कुठून? आली कशी? आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला. पण आज अवखळ वाहने कुठे दिसत नसत. जेव्हा आपण बघतो अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने, त्यावेळेला आपल्याला आश्चर्य वाटते की ही वाहने कुठून आली असतील आणि कशी आली असतील आणि कशासाठी. पूर्वीसुद्धा इतिहास घडला. लोकांनी देशांमध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जगप्रवास केला. पण आजच्या एवढी अवखळ वाहने तेव्हा नव्हती. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे 10 दिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना दुसऱ्या बाजूला. आत्ताचं जीवन हे धावपळीचं जीवन आहे. लोकांकडे वेळ अगदी कमी आहे आणि भरपूर कामं आहेत. म्हणून माणूस हा पायी पायी चालत त्याची कामं पूर्ण करू शकत नाही. म्हणून माणूस घरातून बाहेर निघाला की त्याला वाहनाची गरज भासते. कारण जर मुलाची शाळा एका टोकाला असेल तर दुसऱ्या टोकाला ऑफिस असतं.
एका बाजूला मंडी असेल तर दुसऱ्या बाजूला दवाखाना असतो. मग यासाठी माणसाला वाहनाची गरज पडतेच, कारण तो पायी पायी चालत गेला त्याची सगळी कामं होऊ शकत नाही. दूर कुठल्या तरी दिशेला जीवनाची ही टोकी सांधणार कशी, जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत, एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे आहे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टीशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. त्यामुळे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोशी असते. वाहन चालवताना जर आपण वाहनाचा वेग अगदी प्रमाणात ठेवला तर कोणत्याही प्रकारचं संकट आपल्यावर येऊ शकत नाही. तुम्हाला माहीतच असेल की अमेरिकेसारख्या देशात माणसं ती खूप वेगाने जीवन जगतात. त्यांच्या प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीकडे वाहन हे असतेच. तेथील रस्ते रुंद आहेत, सरळ आहेत, निर्विघ्न एकमार्गी आहेत. पण घर, कार्यालय या 100 मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळं काही तिकडे नाही आहे. अंतरावरच्या गोष्टींची जवळीक साधण्यासाठी दूर जावे लागते. आणि मग त्यामुळे काय होतं? माणसामध्ये दुरावा निर्माण होतो. म्हणून माणसं काय करतात? वेगाने वाहनं चालवतात, बेभान होतात, भान हरपतात. भान हरपलं तर त्यांची अस्वस्थताही विरून जाते आणि वेगामध्ये एक बेहोशी असते. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत. जीवनाची टोके सहज सांधता येतात. थोडी त्वरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते. गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसांचे धावणे थांबते. आपल्याकडे अमेरिकेसारखी जीवनशैली पत्करण्याचं कारणच नाही, कारण आपल्याकडे एवढे दूरवरची अंतर आहेत, पण कामे कमी आहेत. म्हणून आपण अगदी आपलं काम व्यवस्थितपणे वेळेत करू शकतो. आपल्याकडे गाड्या ह्या व्यवस्थित रुळावरून चालतात. त्या खूप कमी वेळेस भरकटतात, अतिशय कमी वेळेत. त्यांचं सहसा भरकटणंही नसतंच. क्वचित एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की गाडी रुळावरून बाहेर जाऊ शकते, पण असं हे नेहमी होत नाही. आपल्याकडे कसं आहे, गाडीत चढलं म्हणजे माणसांचं धावणं थांबतं. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची.
त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात. खरं काय असतं की अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा जर वेग मर्यादित ठेवला तर ती साधनं म्हणून योग्य आहे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी आपण त्यांचा उपयोग करतो आणि वाहनांमुळे आपला वेळही वाचतो. पण लोक काय करतात, वेळ वाचला म्हणून चला परत वाहनं बाहेर काढा आणि चला कुठेतरी फेरफटका मारायला चला. म्हणजे कामं आपण खूप घाईघाईने करतो आणि मग वाहनांमुळे आपल्याला भरपूर वेळ मिळतो, पण त्या वेळेचा आपण सदुपयोग केला पाहिजे. तर माणसं काय करतात, परत वाहनांवर स्वार होतात आणि कुठेतरी फिरायला निघतात. कामापुरते आणि कामासाठी वाहनाने आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. खरंच आहे, जेव्हा खरोखर आपल्याला अगदी महत्त्वाचं काम आहे त्यावेळेला आपण वाहन वापरलं पाहिजे. आणि वेग पण कसा पाहिजे, आटोक्यात. हे जर तंत्र सर्वांनी अनुसरलं तर आपलं जीवन कसं सुरक्षित राहणार. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता अनुभवता यावे यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण आहे स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत? आजकाल माणसांचं कसं झालंय, एकमेकांमध्ये स्पर्धा लागली आहे. माझ्याकडे किती ऐश्वर्य आहे हे लोकांना प्रदर्शन दाखवायचं असतं. गरज नसतानाही, काही काम नसतानाही ते फेरफटका मारायला बाहेर निघतात. मागच्या बाजूला आपल्या पत्नीला बसवतात आणि गरज नसेल तिथे फिरायला जातात. मग अशा लोकांच्या मनात देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडे जाण्याचा विचार का येत नाही? ते जातात कुठे? लक्ष्मी रोड, महात्मा गांधी, जंगली महाराज रस्ता या ठिकाणी एखादा फेरफटका मारतात आणि एखाद्या मंदिरात गेले तर तिथे त्यांच्या मनाला शांती तरी लाभेल. वाई, सातारा, फलटण, कराड अशा वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल. पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने एरझारा कशासाठी घालावयाच्या? आहेच गाडी तर मारूया चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहेत. जिथे गरज नसेल अशा ठिकाणी वाहन घेऊनच का जातात लोक? जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हाच तुम्ही वाहनाचा वापर करा. गरज नसताना छोट्या छोट्या कामांसाठी वाहन कशाला वापरायचे? वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. माणसे
चालू आणि पळूही शकतात. पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? काही काही माणसं अतिशय वेगाने वाहनं चालवतात. माहिती नाही ते असे का वागतात. कारण ज्या वेळेवर त्यांना पोहोचायचं आहे ते त्या वेळेवर पोहोचू शकतात. तरीसुद्धा एवढ्या घाईने एवढ्या वेगाने ते वाहनं का चालवतात हे त्यांनाच माहिती. वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावी तेवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतात का? जेव्हा व्यक्ती वाहन वेगाने चालवतो, जर वाहनाचा वेग अति वाढला तर वाहन चालवणाऱ्याचा ताबा हा कमी होतो आणि आपल्या पुढचं जे वाहन आहे त्याच्या पुढे आपण जावं या हव्यासामुळे काय होतं, अनेक वेळेस मोठे मोठे अपघात होतात. म्हणून कधीही वाहन चालवताना वेग हा आटोक्यातच असला पाहिजे. वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. वाहनाचा वेग जर जास्त झाला तर काय होतं, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात आणि अशा वाहन चालकांची मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी त्यांची सुरू होतात. चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे. आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे ताण. जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कोठे? आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. या परिच्छेदात काय दिलं आहे की वाहनाचा अनावश्यक वेग वाढवून आपण स्वतःहूनच ताण का ओढून घ्यायचा? आपली प्रकृती का बिघडून घ्यायची? आपल्या आरोग्याची हानी का करायची? वाढता वेग म्हणजे काय असतो? ताण. आणि जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कोठे? आपण आपलं स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपलं काय आहे? कर्तव्य आहे. ज्यामुळे आपलं नुकसान होत असेल ती गोष्ट आपण करायला पाहिजे का? नाही. म्हणून वाहन चालवताना नेहमी वेग आटोक्यात असला पाहिजे. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा ताणतणाव यायला नको. हे आपलं कर्तव्य आहे.
उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. त्यामुळे काय होणार? अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. कुठेतरी जायचं आहे म्हणून वेगाने वाहन चालवायचं आणि मध्येच जर कुठे अपघात झाला तर त्या जागेवर पोचण्याच्या पूर्वीच काय होणार? त्या व्यक्तीचा अंत होण्याची शक्यता असते. म्हणून नेहमी वाहन चालवताना वेग हा आटोक्यातच असला पाहिजे. वाहन चालवताना चित्त आपलं शांत पाहिजे. आपलं मन कुठेही भरकटलेलं नसायला पाहिजे. तर आपण व्यवस्थितपणे आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी पोहोचू शकतो. नाहीतर विनाकारणच आपल्याला अतिशय वेग वाढवून लवकर पोचण्याचा प्रयत्न करायचा नाही. त्यामुळे नुकसान कोणाचं होणार? आपलंच होणार. म्हणून अनाठायी वेग वाढवायचा नाही. त्यामुळे काय होणार? ज्या कामाला जायचे त्या कामाची पूर्तता तर होणारच नाही, पण अंत होण्याची शक्यता मात्र 100% आहे. आपण या धड्यातून काय शिकलो? किती महत्त्वाचं काम असेल, जरी आपलं जीवन धावपळीचं असेल, जरी आपल्याला भरपूर कामं असतील, तरी पण आपण वाहन हे व्यवस्थितच चालवलं पाहिजे. वाहन चालवताना आपलं चित्त शांत पाहिजे, वेग आटोक्यात पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनच्या बेलवर क्लिक करा. थँक्यू.